नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर महाराष्ट्राचा पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळालं, अगदी महिलांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत काय सुखसुविधा, काय नवीन योजना याच्यात आल्या ते अगदी सविस्तरमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, त्यामुळे सगळ्या माहिती तुमची एकच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25 वर्षाकरता अजित पवार यांनी सादर केलेला 28 जून 2024 रोजी। तर याच्यात जे काही त्यांनी सांगितले, पण आपण सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही गोष्टी आपल्याला लागणाऱ्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या आपण याच्यातनं समजून घेणार आहे। अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असतो, हा तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या वेबसाईटवर मिळून जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही पहिली योजना आहे, त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेबद्दल तर सगळ्यांना आता माहिती झालं। 21 ते 60 वर्षापर्यंत वयोगटातील पात्र महिलांना याच्यामार्फत पैसे मिळणार आहेत। ओके, याच्यानंतर मित्रांनो, लेक लाडकी योजना, आता हा मुद्दा आपण पाहिलेला नाही आहे। तर आपल्या शासनाने 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे। मुलीला जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये रक्कम प्रदान करण्यात येतात। पिवळ्या आणि केशरी शिधाधारकांना कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023-24 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्याला हे मिळतात। आता त्याच्यानंतर हे पिंक ई रिक्षा, आता याच्यातनं ही महिलांसाठी आहे बरं का। महिलांसाठी या वर्षी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल। या योजनेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे। त्याच्यानंतर शुभमंगल सामूहिक नोंदणी विवाह, कर्करोग तपासणीकरिता साधन सामुग्री, आता हा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी। राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येतील। त्यासाठी 78 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे। नवीन रुग्णवाहिका, जलजीवन मिशन, या मिशनच्या अंतर्गत महिलांच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यासाठी हर घर जल ही योजना राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा या आणि महिलांच्या आरोग्यासाठी फार जवळचा संबंध असतो। यासाठी शासनाकडून LPG गॅस याच्यासाठी ही योजना आहे। ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण याच्यातनं लाभ होणार आहे। अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचा सध्या सेवानिवृत्त, मृत्यू, राजीनामा इत्यादी प्रकरणी 1,00,000 रुपयांपर्यंतचा लाभ याच्यातनं मिळणार आहे। लखपती दिदी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत 6,78,000 महिला बचत गट कार्यरत असून संख्या 7,00,000 करण्यात येणार आहे। बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेचा 17,000 रुपयांवरून 30,000 रुपये वाढ करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर महिलांसाठी, स्टार्टअपसाठी, महिला उद्योजकांसाठी ही या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार असून स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर विशेष जलगती न्यायालय, मुलींना मोफत उच्च शिक्षण, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी की राज्यातील व्यावसायिक शिक्षणाचे मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। यासाठी प्रवेशात 8,00,000 रुपयांपर्यंतचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल। 2,05,000 मुलींना होणार याच्यातनं लाभ। 2024-25 पासून ही योजना आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी विविध योजना, स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांसाठी विविध पातळीवर याच्यातनं योजना शासनाकडून राबवण्यात येणार आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। कशी मिळणार आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांसाठी नुकसानीपोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे। तर नोव्हेंबर-डिसेंबर 2023-24 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत याच्यातनं मिळणार आहे। नुकसानीच्या क्षेत्रात मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करण्यात आलेली आहे। हे सगळं आपल्याला याच्या आधी पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे।
खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यात दुष्काळ तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या होत्या. नुकसानींचे पंचनामे होऊन त्याच्यातनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना याच्यातनं मदत मिळते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन, शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम याच्यातनं मिळणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण थोडक्यात समजून घेऊया. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. मे 2024 अखेर या पद्धतीने 11,85,000 लाभार्थ्यांना 113,36,00,000 रुपये अदा करण्यात आले आहेत. नंतर एक कृषी यांत्रिकीकरण, गाव तेथे गोदान, कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादन यांच्यासाठी शेतकऱ्यांना मदत. खूप काही याच्यातनं शेतकऱ्यांना मेंढी पालनासाठी मदत आहे. मत्स्य व्यवसाय पालन, अटल बाबू समृद्धी योजना, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासूनची भरपाई याच्यातनं मिळणार आहे. सिंचन प्रकल्पांसाठी याच्यातनं मिळणार आहे. उपसा सिंचनासाठी सौर ऊर्जा वापर, वैनगंगा प्रकल्प महाराष्ट्र, अशा या खूप काही योजना शासनाकडून मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपण जे काही शेतकऱ्यांना आता बघा, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृहे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 82 शासकीय वसतिगृहे याच्यातनं शासनाकडून मिळणार आहेत. सो असा हा अर्थसंकल्प एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आणि गरीब जनतेसाठी थोडाफार का असेना पण फायदेशीर ठरणार आहे. जी काही सगळ्यात महत्त्वाची यांची योजना आहे, जी ते सांगताय की मुख्यमंत्री कडून जाहीर झालेली लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, ह्या योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना ज्यांचं उत्पन्न 2-2.5 लाखांच्या खाली आहे त्यांना याच्यातनं चांगलाही लाभ मिळणार आहे. लेक लाडकी योजना पण याच्यात आहे. सो असा हा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.